प्रीतीज वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आले आहे उल्हासनगरला, जे खूप फेमस आहे वेगवेगळ्या होलसेल मार्केट्स करता, जसं की फर्निचर मार्केट, कपडा मार्केट, फटाका मार्केट आणि बरंच काही। पण ह्याच सोबत अजून एक गोष्ट आहे ज्याकरता उल्हासनगर खूप फेमस आहे आणि ते म्हणजे इकडले वेगवेगळे खाद्यपदार्थ। तर असेच वेगवेगळे खाद्यपदार्थ आज आपण खाणार आहोत। तर चला, हे आहे गोल मैदान। गोल मैदानच्या अगदी समोर आहे किशोर पॅटिसवाला। इथे ही सगळी तुम्ही जी गर्दी बघताय ती किशोर पॅटिसवाल्याची गर्दी आहे। किशोर पॅटिसवाला हे उल्हासनगर मधलं 64 वर्ष जुनं असं फूड जॉईंट आहे। नावाप्रमाणे इकडलं छोले पॅटिस खूप फेमस आहे आणि पॅटिस सोबतच तुम्हाला इकडे गुलाबजाम आणि वेगवेगळे चाट आयटम सुद्धा खायला मिळतील। ही बाहेर जी तुम्हाला गर्दी दिसतीये ती पार्सल घेण्याकरता आहे। जर तुम्हाला काहीही पार्सल घ्यायचं असेल तर तुम्हाला अशी लाईन लावावी लागते आणि जर तुम्हाला बसून खायचं असेल तर आतमध्ये सीटिंग अरेंजमेंट केलेली आहे। पॅटिस हे उकडलेल्या बटाट्यांपासून बनवले जातात। दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत ह्या पॅटिसना शॅलो फ्राय केलं जातं। छोले पॅटिस सोबतच तुम्ही इकडे छोले समोसा सुद्धा खाऊ शकता आणि ह्या एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये रोज छोले बनवले जातात। हे आहे सिंगल पॅटिस पाव आणि हे आहे छोले पॅटिस। याच्यात कांदा दिसतोय मला, वेगवेगळ्या चटण्या आहेत, हे आहेत छोले आणि हे आहे पॅटिस। आता आपण खाऊन बघूया। खूप गरम आहे, चटपटीत आहे, तिखट गोड आंबट ह्या तिन्ही चवी ह्या छोले पॅटिस मध्ये येत आहेत। पॅटिस खूप मोठं आहे आणि आतून बटाटा खूप छान शिजलेला आहे। पॅटिसच्या आतमध्ये काय आहे का ते बघते मी। हे प्लेन पॅटिस आहे आणि आतमध्ये ही चणा डाळ दिसते मला, ही बघा। पॅटिसच्या आतमध्ये चणा डाळचं स्टफिंग केलेलं आहे, बाहेर हे सगळं बटाट्याचं कोटिंग आहे आणि छोले जे आहेत ते भरपूर सॉफ्ट नाहीये, चावू शकता तुम्ही एवढे, पण शिजलेले आहेत व्यवस्थितपणे, त्यामुळे छान आहे, मस्त आहे, आवडलं मला। पॅटिस आणि पाव हे कॉम्बिनेशन बरेच जण खातायत, त्यामुळे मी पण आता पावासोबत खाऊन बघते की पावासोबत हे कसं लागतंय। पावासोबत खाण्यापेक्षा मी नुसतं पॅटिस आणि छोले खाणं प्रेफर करेन। तर सुप्रियाला विचारूया तिला कसं लागतंय। खूप छान आहे, क्रिस्पी आहे आणि पावावर पण ठीक लागतंय, पण प्रीती बोलली तसं नुसतं जास्त छान लागतंय। नुसतं छोले आणि पॅटिस जास्त छान वाटतंय। तुला विथ पाव का विदाउट पाव? किशोर पॅटिसवाला पासून चालत अगदी 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे A1 पाणीपुरी हाऊस। इकडे तुम्हाला पाणीपुरी सोबतच खूप वेगवेगळ्या प्रकारचे चाट आयटम्स खायला मिळतील। उल्हासनगर हे सिंधी फूड आयटम्स करता फेमस असल्यामुळे इकडल्या पाणीपुरीमध्ये बुंदी आणि बटाटा वापरला जातो। त्यामुळे इकडे तुम्हाला रगडा पाणीपुरी नाही तर मस्त थंडगार अशी बुंदी आणि बटाटावाली पाणीपुरी खायला मिळेल। ऋतुराज आणि सुप्रिया खाऊन बघतायत पाणीपुरी कशी आहे, बघूया। खूप मोठी पुरी आहे, मस्त थंडगार पाणी आहे, आंबट गोड तिखट। सिंधी पाणीपुरी ही माझी खूप फेवरेट आहे, कारण सिंधी पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात त्या वेगळ्या असतात, मोठ्या असतात साईज मध्ये, कुरकुरीत असतात आणि त्याचं पाणी सुद्धा थंड असतं। बुंदीची बेसिकली ही पाणीपुरी असते। सिंधी सुखापुरी ही बघा, ही असते सिंधी पुरी, खूप क्रंची, खूप कुरकुरीत असते आणि साईज मध्ये सुद्धा मोठी असते। हा फरक असतो सिंधी पाणीपुरी आणि नॉर्मल जी रगडाची पाणीपुरी मिळते ना त्याच्यामध्ये। A1 पाणीपुरीच्या शेजारी अगदी 2 दुकानं सोडून आहे V1 पाणीपुरी। आता आम्ही आलोय V1 पाणीपुरी मध्ये।
बघूया सुप्रियाला कोणती पाणीपुरी आवडते, A1 का V1? कोणती असू दे, पाणीपुरी पाणीपुरी आहे काय. हे बघ, ती का ती ती वाली हुजुराज, तुला कोणती? हे ना कचोरी, दहीवडा आणि मिरची चाट पण आहे. हे बघा, थांब, पाणीपुरी हे बघा, हे सगळे रेट्स आहेत. एक प्लेट पाणीपुरी 40 रुपयाला आहे. एक नंबर, मजा आ गया. सिंधी चाट आयटम मधला एक वेगळा प्रकार म्हणजे दही मिरची. चेंबूरमध्ये असताना मी दही मिरची खूप वेळा खाल्लेली आहे, पण तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या वापरल्या जायच्या, जसं की वांग्याची भजी, बटाट्याची भजी, मिरची भजी. सो असे 3-4 भज्यांचे प्रकार कट करून एकत्र मिक्स केले जायचे आणि अशाच प्रकारे त्यावरती बटाटा, बुंदी, वेगवेगळ्या चटण्या, तिखट पाणी आणि दही घातलं जायचं. मिक्स करून चांगली लागते. आणि ह्या मिरच्या ना तिखट नसतात. A1 पाणीपुरी हाऊसच्याच बाजूला आहे आशा फालुदा आईस्क्रीम आणि इथे आहे V1 पाणीपुरी. आता आपण जाऊया फालुदा खाण्याकरता. फालुदा हे आहे वेगवेगळे फालुद्याचे प्रकार. हा फेमस वाला आहे ना, जर्मन, हाच खाऊया मग. तर हा आला आहे जर्मन फालुदा, खाऊन बघूया. मी आधी गुलकंद फ्लेवर खाऊन बघणार आहे. थोडीशी कुल्फी आणि थोडासा मावा आणि थोड्याशा शेवया आपण घेऊया. अप्रतिम, मजा आ गया. काय आणि काय तारीफ करू अजून. या इकडे खाऊन बघा, त्यातच मजा आहे. अशी सांगून तुम्हाला मजा करणार नाही. एक नंबर. माझ्या आयुष्याची 20 वर्ष मी चेंबूरमध्ये घालवलेली आहे. त्यामुळे चेंबूर कॅम्प मध्ये शिवसागर फालुदा म्हणून एक होता. त्याच्याकडे काही आमच्या घरी आनंदाची बातमी असेल, म्हणजे तशी नाही, काही सेलिब्रेशन असेल तर आम्ही मामाकडे जायचो. मामा नेहमी आमच्याकरता शिवसागरचा फालुदा घेऊन यायचा. त्याची आठवण आली आहे मला आणि अप्रतिम आहे खरंच, मजा आ गया. असते काय आनंदाची बातमी, म्हणजे तशी आनंदाची बातमी नाही. काही सेलिब्रेशन असेल, काही अवॉर्ड मिळाला, परीक्षा संपल्या, सुट्टी सुरू झाली, अॅनिव्हर्सरी, बर्थडे, असं काही आनंदाची बातमी. या आईस्क्रीमची जी क्वालिटी आहे ना, एक नंबर आहे. खूप छान क्वालिटी आहे आईस्क्रीमची, एकदम प्रीमियम क्वालिटी. गुलकंद फ्लेवर अप्रतिम लागतोय, खूप मस्त आहे. मी सोबत होते फूड ब्लॉगर, कॉन्टेंट क्रिएटर, म्हणून त्यांनी कॉम्प्लिमेंटरी गाजरचा हलवा दिलाय. खाऊन बघूया कसं. आणि थंड काढून तो इंडक्शन वर गरम करून दिलाय, मी आहे म्हणून. वाव. भरभरून मावा, भरभरून काजू आणि तूप. म्हणजे बाईंची टेस्टिंग होईपर्यंत आणि शॉर्ट होईपर्यंत आम्ही नुसतं बघत राहायचो त्या डिशकडे. चुकीचं आहे हे. आणि कॅमेरा जर बिचारा आम्हा दोघांना बघतोय का.
तर हा होता आजचा उल्हासनगर फूड ब्लॉग. खूप मजा आली. तुम्ही सुद्धा उल्हासनगर मध्ये नक्की या आणि इकडे आलात की इकडले हे वेगवेगळे फूड आयटम्स नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये.